विद्युत विभवांतर आणि आय म्हणजे विद्युत धारा. ठीक आहे, पुढे जाऊया. मग अशा वेळेस जेव्हा ती विद्युत धारा जेव्हा परिपथातून वाहू लागते, तर ती विद्युत धारा परिपथातून वाहत असताना मध्ये येतो विद्युत रोध, जो की आपण आर अक्षराने दाखवतो. मग तो विद्युत रोध काय करतो? प्रवाहित होणाऱ्या विद्युत धारेला स्वतःकडे काही वेळ रोखून धरतो. मग त्याच्यामध्ये काय तयार होते? उष्णता तयार होते. आणि मग आपल्याला ऊर्जा स्रोताने जर टी या वेळामध्ये, म्हणजे ऊर्जेचा स्रोत कोण होता? तर बाबा बॅटरी किंवा विद्युत घट याने काय केले? टी या वेळेत पी गुणिले टी इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली. तेव्हा ही ऊर्जा रोधात मिळाल्यानंतर त्याचे उष्णतेच्या ऊर्जेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे विद्युत रोधाचे तापमान काय होते? वाढतं. आणि ती तयार झालेली उष्णता एच म्हणजे हीट, उष्णतेचं एक उष्णतेला इंग्लिशमध्ये हीट म्हणतात. म्हणून उष्णता एच बरोबर पी गुणिले टी. म्हणजे समीकरण 1 नुसार आपण पहिलं पीचं सूत्र पाहिलं होतं. पीचं सूत्र काय होतं समीकरण 1 मध्ये? पी बरोबर आत्ताच तर शिकलो ना. पी बरोबर समीकरण 1 मध्ये पाहिलं की विद्युत शक्तीचं सूत्र होतं व्ही गुणिले आय. बरोबर, हे सूत्र आपण पहिलं पाहिलं. पण ही पॉवर जेव्हा, ही ऊर्जा जेव्हा विद्युत रोधाला मिळते, तेव्हा विद्युत रोध काय होतो? गरम होतो. बघा सळई सारखा इथे तुम्हाला चित्र दिलेलं आहे, तो गरम होतो. पण कसं? जर ती पॉवर काही वेळ म्हणजे गुणिले टाइम, म्हणजे शक्ती गुणिले वेळ, जर तो काही वेळ त्या विद्युत रोधामध्ये साचवली गेली तर उष्णता तयार होते. म्हणजे जेव्हा पी गुणिले टी येतं तेव्हा उष्णता तयार होते. आणि पीचं सूत्र आपण पाहिलं होतं. पी बरोबर काय होतं? व्ही गुणिले आय. व्ही मीन्स पोटेन्शियल, विभवांतर. आणि मग समीकरण 2 मध्ये आपल्याला मिळालं उष्णता बरोबर विद्युत विभवांतर गुणिले विद्युत धारा गुणिले वेळ. आता गुणिले वेळ म्हणजे कसं कोणत्या अक्षराने दाखवतो? तर टी अक्षराने दाखवतो. विद्युत धारा कोणत्या अक्षराने दाखवतो? तर करंट या अक्षराने दाखवतो, आय ने दाखवतो. आणि विद्युत विभवांतर व्ही अक्षराने दाखवतो. पुढचं समीकरण आपल्याला मिळतं, हे मागच्या पाठात झालेलं आहे, त्यामुळे मी डिटेलमध्ये जात नाही. हे शिकलोय आपण, मी जस्ट त्याच्याचं रिव्हिजन करतोय जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देता येतील. नेक्स्ट, मग समीकरण 3 पुढे कसं मिळणार आपल्याला? तर समीकरण 3 ओहमच्या नियमानुसार आपल्याला मिळतं एच, उष्णतेचं सूत्र होतं एच बरोबर व्ही ए बी गुणिले आय गुणिले टी. हे सूत्र आपण मागं पाहिलेलं आहे. मग इथं व्ही चा सूत्र काय आहे ओहमच्या नियमानुसार? व्ही बरोबर आय गुणिले आर. मग इथे आय किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. आय गुणिले आय केलं तर आयचा वर्ग, आणि आर आणि टी आहे तसंच राहिलं. तर आपल्याला उष्णतेचं समीकरण मिळालं. उष्णता म्हणजे हीट इज इक्वल टू एच इज इक्वल टू आय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाइड बाय टाइम मीन्स टी. म्हणजे उष्णता बरोबर विद्युत धारेचा वर्ग गुणिले विद्युत रोध गुणिले वेळ. म्हणजे उष्णता बरोबर हे जे येल्लो कलरच्या बॉक्समध्ये लिहिलेलं सूत्र आहे ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि याच्यावरची गणित आपल्याला सोडवायची असतात. म्हणजे हे आपण का शिकलो? तर ह्याचा अर्थ असा होतो की जेव्हा विद्युत धारा एखाद्या परिपथातून वाहते आणि त्याच्यामध्ये जर विद्युत रोध जोडला असेल तर त्या विद्युत रोधामध्ये उष्णता निर्माण कशी होते ह्याचा सविस्तर मांडणी आपल्याला कुणी सांगितली? तर जूल नावाच्या सायंटिस्टने सांगितली. त्यामुळे हे जे समीकरण आहे एच बरोबर आय वर्ग गुणिले आर गुणिले टी, या समीकरणालाच जूलचा उष्णता विषयक नियम असे म्हणतात, किंवा जूलचा औष्णिक नियम असे देखील म्हणतात. पण जर इथे विद्युत रोधच्या जागी बघा विद्युत रोधचं चिन्ह दिलंय, म्हणजे प्रश्न असा विचारला जातो
जूलच्या नियमानुसार एच हा कोणाच्या वर्गाशी समानुपाती असतो? तर विद्युत धारेच्या वर्गाशी समानुपाती असतो. आर हा कोणाच्या समानुपाती असतो? विद्युत रोधाच्या समानुपाती असतो. ठीक आहे. एच हा विद्युत रोधाच्या समानुपाती असतो. समप्रमाण म्हणजे समानुपाती. आणि लागलेला वेळ हे सगळं प्रश्न आपल्याला विचारतात. म्हणजे जूलच्या उष्णता विषयक नियम याचं सूत्र लिहा असा प्रश्न विचारला तर आपण लिहितो एच बरोबर I वर्ग गुणिले आर गुणिले टी. पण जर आपण विद्युत रोधाच्या ऐवजी विद्युत चलित्र किंवा विद्युत बल्ब जर जोडला तर ते समजा विद्युत चलित्र म्हणजे मोटर जर जोडली तर ती ऊर्जा उष्णतेऐवजी गतीज किंवा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित होते. कशामध्ये रूपांतरित होते? गतीज ऊर्जामध्ये किंवा यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. आपण विद्युत परिपथामध्ये जर रेझिस्टन्स लावला तर उष्णता तयार होते. पण विद्युत रोधाच्या ऐवजी जर मोटर लावली तर मोटर काय करते? पाणी बाहेर सोडते ना. म्हणजे संथ थांबलेलं पाणी जर तुम्हाला उंच ठिकाणी घेऊन जायचं असेल तर ते पाणी काय केलं जातं? मोटरद्वारे खेचलं जातं. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण यांत्रिक ऊर्जेत सुद्धा करता येतं, गतीज ऊर्जेमध्ये सुद्धा करता येतं, हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आपण शेवटला इथं पुढे येतोय की विद्युत शक्तीचे एकक काय आहे? तर विद्युत शक्तीचे एकक आहे वॅट. बघा, विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट आणि व्यावसायिक वापरासाठी त्याचं एकक आहे किलो वॅट तास. म्हणजे 1 के मीन्स किलो, डब्ल्यू मीन्स वॅट, एच मीन्स तास. विद्युत शक्तीचं एकक वॅट किंवा जूल पर सेकंड असं लिहिलं तरी चालतं. मग दैनंदिन जीवनामध्ये आपण हे कुठे वापरतो? तर विद्युत शेगडी किंवा हीटर यामध्ये आपण नायक्रोम तारेचा किंवा मिश्र धातूच्या कुंतलाचा वापर करतो. कारण नायक्रोम तारेची रोधकता जास्त आहे. रोधकता म्हणजे जास्त आहे काय? म्हणजे काय की विद्युत शक्तीला स्वतःमध्ये रोखून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ती जास्त उष्णता तयार करते. मग विद्युत शेगडीमध्ये काय वापरलं जातं? नायक्रॉमची तार वापरली जातं. मग विजेच्या बल्बमध्ये नायक्रॉमची तार नाही वापरली जात, तर त्याच्यामध्ये टंगस्टन तारेचा वापर केला जातो. का टंगस्टन तारेचा वापर केला जातो? कारण त्याच्यामध्ये ती तार 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होते? तापते. मग ती जेव्हा तापते तेव्हा त्याच्यातून प्रकाश हा उष्णतेच्या रूपात बाहेर पडतो. प्रकाश हा उष्णतेच्या रूपात बाहेर पडतो. म्हणून विजेच्या बल्बमध्ये नायक्रोम तार नाही वापरत, तिथे टंगस्टन वापरतात. का? कारण की तिचं टेम्परेचर कितीपर्यंत जातं? 3400 डिग्री पर्यंत. ठीक आहे. मग वितळ तार म्हणजे फ्यूज. फ्यूज मध्ये जेव्हा जास्त ऊर्जा येते तारेतनं प्रवाहित होते आणि मग असं वाटतं की लोड येतोय, एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर लोड येतोय आणि ते इन्स्ट्रुमेंट खराब होईल असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या फ्यूज मधली असलेली पातळ तार ती काय होते? वितळून जाते. आणि त्यावेळेस काय करतं? जास्त आलेली ऊर्जा म्हणजे विद्युत धारा खंडित केली जाते आणि तो फ्यूज उडतो. फ्यूज उडतो म्हणजे काय? वितळ तार वितळून जाते आणि मग आपल्या घरातली लाईट जाते. का? तर त्या फ्यूजवर जास्त विद्युत धारेचा दाब आला तर. मग ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण विद्युत सर्किटमध्येच करतो, म्हणजे परिपथामध्ये करतो. परिपथामध्ये रेझिस्टन्स म्हणून कोण वापरतं? तर विद्युत शेगडी वापरली जाते, विजेचा बल्ब वापरला जातो, वितळ तार वापरली जाते. मग ह्या स्लाइड मध्ये म्हणजे मागच्या पाठामध्ये आपण काय शिकलो होतो? ऊर्जेचा स्रोत म्हणून कोणाचा वापर केला जातो? तर विद्युत घटाचा वापर केला जातो. विद्युत शक्तीचं सूत्र कोणतं आहे? तर पी बरोबर व्हीएबी मल्टिप्लाय बाय आय. म्हणजे पी म्हणजे विद्युत शक्ती, व्हीएबी म्हणजे विद्युत विभवांतर, आय म्हणजे विद्युत धारा. मग ह्या सूत्रापासूनच आपल्याला उष्णतेचं सूत्र म्हणजे जूलच्या नियमाचं सूत्र मिळालं. एच बरोबर I वर्ग गुणिले आर गुणिले टी. आणि उष्णता मेजर करायचं जे एकक आहे, ठीक आहे, तर ते एकक काय आहे? किलोवॅट आर. ठीक आहे. 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड.
आणि या धड्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न, परिपथात ऊर्जेचा स्रोत कोणता असतो? तर उत्तर आहे विद्युत घट. विद्युत शक्ती काढण्याचे सूत्र कोणते? P बरोबर VAB गुणिले I. जूलच्या उष्णता विषयक नियमाचे सूत्र कोणते आहे? हे एक एक मार्काला विचारले जाणारे प्रश्न आहेत. हे आपल्याला विचारतात. हे आपण लास्ट टॉपिक मध्ये पाहिलोय आणि आज आपण त्याच्या पुढचं पाहणार आहोत. समजलंय का यांना? तुम्हाला आठवतंय का हे मागच्या पाठात आपण शिकलोय सर्व? कोणाला येस काय? सर. हे सगळं मी तुम्हाला पुन्हा आठवून दिलंय, जेणेकरून तुम्ही वाचलं नसेल तर पहिल्या 10 ते 20 मिनिटात तुमचा हा अभ्यास जर झाला नाही तर मी पुढचं काय शिकवणार आहे त्याचा काहीच ताळमेळ तुम्हाला लागणार नाही. मग मी आता पुढची स्लाइड तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. मी स्टॉप करतोय, शेअरिंग स्क्रीन स्टॉप करतोय. आता पुढचा पार्ट पाहूया आपण की पुढच्या पाठात आपल्याला काय करायचंय. तर पुढचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. मी स्क्रीन प्रेझेंट करतोय. एक मिनिट. आणि मला काही प्रश्नांची उत्तरे हा टॉपिक संपल्यावर तुम्हाला द्यायची. ठीक आहे? सगळ्यांना माझी स्क्रीन दिसत असेल? हो सर. ठीक आहे. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम हे आपल्या पाठाचं नाव आहे. विद्युत परिपथात मुख्य स्रोत कोण असतो? तर विद्युत घट. तो काय करतो? धनप्रभार आणि ऋणप्रभार विद्युत परिपथामध्ये पाठवतो. कशामध्ये पाठवतो? विद्युत परिपथामध्ये तो पाठवतो. मग घटाने दिलेली विद्युत धारा, घटाने दिलेली विद्युत ऊर्जा प्रभारामार्फत म्हणजे धनप्रभार आणि ऋणप्रभारामार्फत कोणाकडे पोहोचवली जाते? विद्युत रोधापर्यंत पोहोचवली जाते, म्हणजे आर पर्यंत पोहोचवली जाते. जेव्हा ए प्रभारापासून बी प्रभाराकडे विभवांतर जात असतं तेव्हा त्याच्यात एक कार्य घडतं. त्या कार्याचं सूत्र काय आहे? VAB गुणिले Q. हे मागच्या पाठात आत्ताच पाहिले. मग ही जी ऊर्जा आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते? रूपांतरित कशामध्ये होते? तर उष्णते ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. आणि मग त्याच विद्युत परिपथात विद्युत रोध जोडल्यामुळे विद्युत धारेमुळे काय होतं? त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेलाच आपण विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतो. पण जर आपण परिपथामध्ये विद्युत रोध आर जोडण्याच्या ऐवजी मोटर जोडली, म्हणजे विद्युत चलित्र जोडलं असेल, तर ते उष्णते ऊर्जेत काम करत नाही, ते यांत्रिक ऊर्जेत रूपांतरण होते. त्याचं कशामध्ये रूपांतरण होतं? यांत्रिक ऊर्जेत त्याचं रूपांतरण होतं. मग त्याच्यानंतर आपण उष्णतेचा नियम शिकला. H इज इक्वल टू I² मल्टिप्लाइड बाय R मल्टिप्लाइड बाय टाइम T. हे आपण व्यवस्थित शिकलो आणि नंतर याच्यावर आधारित एकक शिकलो की विद्युत शक्तीचं एकक कोणतं आहे? तर बाबा वॅट आहे. मग विद्युत शक्ती हेच एकक वॅट जे आहे ना, ते खूप छोटं एकक आहे. ते जर मोठं एककामध्ये म्हणजे युनिट मध्ये जर करायचं असेल तर ते किलो वॅट तास या एककामध्ये मोजलं जातं. मग किलोसाठी के इनिशियल लेटर वापरतो, W हा वॅट साठी वापरतो, H हा तासासाठी वापरतो. मग 1 किलो वॅट आर बरोबर 1000 वॅट गुणिले 3600 सेकंड. मग हे 3600 सेकंड कसे आले हे माहिती आहेत का तुम्हाला? हे 3600 कसे आले ते कोण सांगल का? माहिती आहे का तुम्हाला हे 3600 कसे आले असतील? नसेल माहिती तर मी सांगतो तुम्हाला. माहितीये 1 तासामध्ये किती सेकंद असतात ते सांगतो. एका तासामध्ये 1 तास कधी पूर्ण होतो? कोण सांगेल? 1 तास कधी पूर्ण होतो? सर 60 मिनिट झाल्यानंतर.
मिनिट बरोबर, झाल्यानंतर. 60 मिनिट. बरोबर, व्हेरी गुड. 60 मिनिटाचा 1 तास. सर बरोबर. सर तुम्ही काय 1 मिनिट. विचारलं? 1 तास म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट. 60 मिनिट. बरोबर. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असेल रे? एका मिनिटात किती 60 सेकंद सेकंद असतात? सर 60 सेकंद. बरोबर बरोबर. ठीक आहे. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटं. आणि 1 मिनिट म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे किती असेल रे? 60 सेकंद. बरोबर ना? मग आपल्याला 60 म्हणजे एका तासाचं जर आपल्याला रूपांतरण सेकंदामध्ये करायचं असेल, कशामध्ये? सेकंदामध्ये. बघा, 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. सर मी 1 तास बरोबर किती सेकंद सांगू? हो, सांग. सर 3600 म्हणजेच कसं काढलं हे सांगते. 1 तास बरोबर 60 मिनिट, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणजे 60 गुणिले 60 केलं 3600 सेकंद आलं. व्हेरी गुड बेटा. बघा, म्हणजे तुम्हाला आवडतंय की सगळ्यांना गणित? खूप सोपं वाटतंय तुमचं. खूप मन लावून तुम्ही गणित सोडवताय. ठीक आहे. म्हणजे हे तासिकेचं रूपांतरण तुम्ही सेकंदात व्यवस्थित केलं. बरोबर. म्हणजे 1 तासामध्ये असतात 60 मिनिटं आणि एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंद. म्हणजे येणारं उत्तर किती येणार आहे? 3600 सेकंद. 3600. कळलंय का? हो सर. हो सर, कळलंय. ठीक आहे. मग जेव्हा कोणी तुम्हाला विचारलं की 1 किलो वॅट तास म्हणजे किती ऊर्जा होय, तर तुम्हाला काय करायला लागेल? 1 किलो म्हणजे 1000 वॅट. 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट. त्याला तासिकेचं रूपांतर सेकंदात करण्यासाठी आपण 3600 ने इथे गुणतो. बघा, इथे 3600 ने आपण गुणलेलं आहे. बरोबर. आणि मग तिथे लिहिणार 3600. बघा, मी इकडे दाखवतोय तुम्हाला. 3600 आणि ते 1000 मधले 3 शून्य. किती शून्य? 3 शून्य मी लगातार पुढे लिहून घेतले. म्हणजे आपलं उत्तर किती आलंय बघा? 36 लाख आलंय. बरोबर. 36 लाख आलंय. तर मग ह्याला दशांश चिन्हात रूपांतर केलं म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 6 घरानंतर आपण जर दशांश चिन्ह दिलं 3.6 गुणिले 10⁶ मग तुम्हाला विचारलं जातं 1 किलो वॅट आर बरोबर किती जूल? तर उत्तर लिहिता आलं पाहिजे 3.6 गुणिले 10⁶ जूल. हे आपल्याला विचारलं जाईल रिकाम्या जागेमध्ये किंवा जोड्या जुळवा किंवा चुक्की बरोबर मध्ये. म्हणजे 1 किलो वॅट हे विद्युत ऊर्जा मोजण्याचं एक एकक आहे. म्हणजे 1 युनिट आहे. याचा अर्थ काय ते सांगतो. जेव्हा घरात आपण जी विद्युत ऊर्जा वापरतो ना, म्हणजे आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी येते, ती आपण एका तासामध्ये किती वापरतो त्याचं एकक आहे. म्हणजे आपण बोलतो ना की माझं घराचं लाईट बिल 1500 म्हणजे 100 युनिट आलं. 100 युनिट आलं म्हणजे काय? तुम्ही 30 दिवसांमध्ये 100 युनिट इतकी ऊर्जा वापरली. 100 युनिट म्हणजे किती? 1 युनिट म्हणजे किती? 1 किलो वॅट आर. मग 100 गुणिले तुम्ही काय करणार? 1 किलो WH म्हणजे 1 kWh नि मल्टिप्लाय करणार. म्हणजे एवढी ऊर्जा तुम्ही वापरली जर 100 युनिट बिल आलं असेल तर. समजलंय का? म्हणजे हा टॉपिक आपल्या घराच्या विद्युत धारेशी निगडीत आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे जाऊयात आपण. समजलं इथपर्यंत? हो सर, समजलं. मग दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या विद्युत धारेचा उपयोग कुठे कुठे करतो? उदाहरणार्थ बॉयलर म्हणजे जे पाणी गरम करतं ना त्याला बॉयलर बोलतात. विजेची शेगडी, विजेचा बल्ब आणि इस्त्री या सगळ्या उपकरणामध्ये आपण
औष्णिक ऊर्जेचा वापर करतो. जी औष्णिक ऊर्जा आपल्याला कशामुळे मिळते? विद्युत धारेमुळे मिळते. मग या उपकरणात जास्त रोधकता असते. रोधकता म्हणजे काय? उष्णतेला म्हणजे विद्युत ऊर्जेला स्वतःमध्ये साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. कारण ह्याच्यामध्ये जे धातू वापरले जातात ना, त्याच्यामध्ये मिश्र धातू वापरले जातात. आणि मिश्र धातू काय करतात? विद्युत धारेला स्वतःकडे अडवून ठेवतात. मग जेव्हा ते अडवून ठेवतात तेव्हा त्यांच्यामध्ये ते काय होतात? गरम व्हायला सुरुवात करतात. आणि गरम व्हायला सुरुवात झाले की मग त्याच्या बाजूला आपण समजा पाणी ठेवलं असेल तर पाणी गरम होतं. विजेची शेगडी, त्याच्यावर आपण ते गरम झाल्यावर त्याच्यावर तव्या ठेवला तर त्याच्यावर आपण चपाती शेकू शकतो, चपातीत बनवता येतात. विजेचा बल्ब, नायक्रॉमची तार जर वापरली तर त्याच्यातनं प्रकाश बाहेर पडतो. जो पिवळा रंगाचा असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला सॉरी नायक्रॉम नाही, टंगस्टन, जो पिवळा बल्ब असतो ना त्याच्यामध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. त्या फिलामेंटला आपण तार असं बोलतो. टंगस्टनच्या तारेचा वापर केला जातो. हे आपल्याला पुस्तकामध्ये पण ही डायग्राम आहे. ठीक आहे. नायक्रॉमच्या तारेचा वापर किंवा कुंतलाचा वापर आपण विजेच्या शेगडीमध्ये करतो आणि टंगस्टन तारेचा वापर आपण विजेच्या बल्बमध्ये करतो. का करतो विचारलं जाईल. टंगस्टन तारेचा वापर विजेच्या बल्बामध्ये केला जातो कारण की त्या टंगस्टन तारेचा उत्कलनांक म्हणजे जे बोलतो तापण्याचा जो उत्कलनांक पॉइंट जो आहे ना, तो किती आहे? 3400 डिग्री सेल्सिअस एवढा असल्यामुळे जेव्हा त्यातून विद्युत धारा पास आउट होते तेव्हा त्याच्यातनं उष्णता बाहेर पडते. त्या उष्णतेमुळे प्रकाश तयार होतो. त्या उष्णतेमुळे प्रकाश बाहेर पडतो. म्हणून टंगस्टन तारेचा वापर विद्युत बलामध्ये केला जातो. आणि त्या विद्युत बलाच्या आतमध्ये निर्वात पोकळी किंवा नायट्रोजन किंवा आर्गॉन वायू भरलेला असतो. का? तर ती उष्णता बाहेर पडून कुणाला इजा होऊ नये म्हणून. कळतंय? ते त्याचं आवरण फुटू नये म्हणून त्याच्यासाठी नायट्रोजन किंवा आर्गॉन वायू भरलेला असतो. पुढे जाऊयात. मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत की याच्यावर सुद्धा आपल्याला गोष्ट माहिती असते. आता बघा तुमच्या घरी जेव्हा तुम्ही वायर पाहता, तार, विजेची तार ज्याच्यातनं विद्युत धारा वाहते, त्या 3 प्रकारच्या तारा असतात. एक लाल रंगाची, एक काळ्या रंगाची आणि एक हिरव्या रंगाची. ठीक आहे. लाल रंगाची जी वायर असते ना, ती लाईव्ह वायर असते, म्हणजे त्यातून विद्युत धारेचा धनप्रभार वाहतो. आणि जी काळ्या रंगाची वायर असते त्याच्यामध्ये तटस्थ म्हणजे न्यूट्रल तार असते, त्याच्यातनं विद्युत धारा वाहत नाही, न्यूट्रल असते, म्हणजे धन आणि ऋण बोलतो ना तसं. आणि ग्रीन रंगाची जी असते ना ती अर्थिंग म्हणून म्हणजे भूसंपर्कन म्हणून अशा 3 तारा असतात. लाईव्ह तार म्हणजे वीजयुक्त तार आणि न्यूट्रल तार यांच्या दोघांमध्ये जे अंतर असतं ते 220 व्होल्ट इतकं असतं. किती असतं? विभवांतर किती असतं? म्हणजे आपल्या घरामध्ये जो विद्युत प्रभार बाहेर पडतो, जिथे सॉकेट असतं बघा, पिन लावता तुम्ही मोबाईल चार्जर करायला, त्याच्यातनं जो व्होल्टेज येतो तो कितीचा असतो? 220 व्होल्ट इतका असतो. आणि याच्यापेक्षा जास्त जर व्होल्ट झाला तर आपण घरामध्ये जो फ्यूज लावतो ना, त्या फ्यूज मध्ये आपण एक वितळ तार लावलेली असते. तर जास्त व्होल्टेज आला तर ती वितळ तार काय करते? पाघळते आणि काय होते? शॉर्ट होतं ते, म्हणजे विद्युत प्रवाह खंडित होतो. आणि मग आपल्या घरातली टीव्ही वगैरे, फ्रीज वगैरे ह्या वस्तू ज्या असतात त्या खराब होत नाही. हे पूर्वी वापरायला जायचे फ्यूज, पण आता जे वापरले जातात ना ते MCB वापरले जातात, मिनिएचर सर्किट ब्रेकर. ट्रिपर बोलतो बघा, खटका खाली पडतो. जर विजेचा प्रवाह जास्त झाला तर पटकन खटकन आवाज येतो खाली आपल्या घरामध्ये पडल्याचा. का? तर पहिले आपण फ्यूज वापरत होतो. आता नवीन शोध लागला तर विद्युत परिपथन शॉर्ट सर्किट साठी काय केलं जातं की ते त्या ठिकाणी ट्रिपर लावलेला असतो. तो ट्रिपर काय करतो? खाली पडतो. मग तुम्हाला कळतं की अरे ओव्हरलोड झाला होता त्यामुळे तो ट्रिपर खाली पडला, आणि मग काही वेळाने परत आपण त्याला वरती केलं की परत विद्युत धारा पूर्वरत होते. मग शॉर्ट सर्किट कधी होतं त्याची गोष्ट पुढे सांगितलेली आहे की लघु परिपथन म्हणजे प्लास्टिकचे आवरण निघून, म्हणजे वायरच्या वरती बघा
लाल रंगाची वायर, हिरव्या रंगाची वायर, काळ्या रंगाची वायर, त्याचं वरचं जे प्लास्टिकचं आवरण जर निघून गेलं आणि दुसरी वायर त्याला एकमेकांना चिकटली, तर न्यूट्रल वायर आणि लाईव्ह वायर एकमेकांना जर चिकटल्या तर त्याला बोलतो आपण शॉर्ट सर्किट झाला, म्हणजे दोघं एकमेकांना चिपकले आणि मग त्याच्यातून काय होते, प्रचंड उष्णता निर्माण होते आणि आग लागते. मग अशा वेळेस आपण पाणी ओततो का रे? जर शॉर्ट सर्किटमुळे जर आग लागली तर आपण त्या ठिकाणी पाणी ओतू शकतो का आग विझवण्यासाठी? हो किंवा नाही? नाही. नो बरोबर आहे, सर. नाही. हा, जर आगीवर त्या अशा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीवर जर आपण पाणी ओतलं तर आपल्याला सुद्धा शॉक लागू शकतो. मग अशा वेळेस काय केलं जातं? कोण सांगेल कशी आग तर विझवायची मग त्या ती? आगीवर माती टाकली जाते. व्हेरी गुड. अजून अजून एक गोष्ट आहे बघा, तुमच्या शाळेमध्ये असतं ते लाल लाल रंगामध्ये. सर फायर काय म्हणतात त्याला, ते फायर विझवत असतं बघा, ते सिलेंडर असतं त्याला. हा, काय बोलतात? फायर एक्सटिंग्विशर. बरोबर. हा फायर सर, फायर एक्सटिंग्विशर. एक्सटिंग्विशर. बरोबर. मग तो स्प्रे केला जातो. तो काय करतो? कार्बन डायऑक्साईड तिथे टाकतो आणि आग पेटण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते ना, मग ते ऑक्सिजन पुरवठा करून देत नाही, तिथे कार्बन डायऑक्साईड जास्त होतो आणि ती आग कंट्रोलमध्ये केली जाते. अजून एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. त्याला एक बॉल मिळतो, त्याला फायर एक्सटिंग्विशरचा बॉल असतो. तो जो बॉल जर आपण टाकला तर तो काही क्षणात म्हणजे ब्लास्ट होतो. ब्लास्ट होतो म्हणजे काय, तर आगीच्या टेम्परेचरमुळे तो ब्लास्ट होतो आणि त्याच्यातनं व्हाईट कलरची मोठी पावडर बाहेर पडते, म्हणजे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आणि ती आग पटकन विझवली जाते. फायर एक्सटिंग्विशर बॉल्स बोलतात त्याला. ठीक आहे, काही ठिकाणी ते पण वापरले जातात आणि सगळीकडं ती आग कंट्रोलमध्ये आणली जाते. ठीक आहे. दुसरं आहे अतिभार. जेव्हा उपकरणांवर अधिक लोड येतो, म्हणजे अतिभार कधी येतो? उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही पाहिलं असेल, एकाच वेळीच आपण जास्त उपकरणं लावली, म्हणजे एक, आता माझ्याकडे एक सांगतोय मी तुम्हाला काय आहे, मी एक दाखवतोय गोष्ट माझ्याकडे आहे. जस्ट मिनिट. माझ्याकडे ना इकडे दिसतंय का तुम्हाला? एक एक्सटेन्शन बॉक्स आहे ज्याच्यामधनं आपण एकाच वेळेस 5 चार्जर, मोबाईल चार्जर किंवा कोणत्याही वस्तू लावू शकतो. दिसतंय का तुम्हाला कॅमेरामध्ये? कदाचित एक मिनिट. आता दिसत असेल. एक बटन आहे गोल कलरचा तुमच्याकडे बघा, एक्सटेन्शन बॉक्स असतो. तो एक्सटेन्शन बॉक्स आहे ना काही दिवसांनी खराब होतो, कारण की त्यावेळी त्याच्यावर आपण त्या एक्सटेन्शन बॉक्सवर ना बऱ्याच वेळा खूप सारे हे लावतो, काय इन्स्ट्रुमेंट लावतो चार्जिंगसाठी किंवा मोठमोठ्या गोष्टी लावतो, जसं की टीव्ही लावला असेल किंवा लॅपटॉप चार्जर लावला असेल. अशा बऱ्याचशा गोष्टी जर लावल्या असतील खूप वेळा तर त्याच्यावर लोड येतो आणि तो खराब होऊन जातो. मग उन्हाळ्यात एकाच वेळीस अनेक उपकरणे, जसं की इथे सांगितलंय की उदाहरणार्थ पंप किंवा एसी चालवल्यास ट्रान्सफॉर्मरची क्षमता ओलांडली जाते. ट्रान्सफॉर्मर काय करतो? कमी ऊर्जा असेल तर तो जास्त ऊर्जा प्रत्येक वस्तूला पुरवतो. मग त्याचं काम काय असतं की कमी ऊर्जेचा प्रवाह जास्त ऊर्जेमध्ये रूपांतरित करून द्यायचा. म्हणजे समजा एसीला 220 व्होल्टेज लागतंय तर तो 220 व्होल्टेज एसीला देतो. दुसरा टीव्ही आहे त्याला 140 व्होल्टेज लागतंय तो 140 देतो. परत तुम्ही मिक्सर लावला तर त्याला सुद्धा 220 व्होल्टेज लागतं. फ्रीज लावलाय त्याला पण 220 व्होल्टेज लागतं. मग तो ट्रान्सफॉर्मर काय करतो? मीटरमधनं जास्त ऊर्जा खेचून सगळ्यांना देत असतो, पण त्याच्यावर एवढा लोड येतो, एवढा लोड येतो, तुम्ही सगळी काय उपकरणं एकाच वेळी लावली की त्याची क्षमता ओलांडली जाते आणि अचानकपणे काय होतो, जो ट्रिपर असतो ना तो फटकन खाली पडतो. किंवा गिझर लावतो त्यावेळेस काय होतं अशा वेळेस की त्याच्यावर जास्त भार येतो. म्हणजे समजा तुम्हाला मी एक छोटी गोष्ट सांगतो की तुम्हाला 5 विषय आहेत. कोणकोणता? गणित, इंग्रजी, सायन्स, इतिहास म्हणजे सोशल सायन्स आणि मराठी. ठीक आहे. एक मिनिट, माझ्या इथं फ्लायर, एक मिनिट.
काय झालं ते कसं टाकलं जस्ट मिनिट हा, मी लेक्चर बंद करतो. जस्ट मिनिट. हॅलो मॅम. हॅलो. बंद करायला सांगू का हे? मॅम मी लेक्चर बंद करतो. थोडा माझ्याकडे प्रॉब्लेम झालाय. जस्ट मिनिट. शॉर्ट सर्किट झालाय. मला जाल लावून नको की होता. तिथून